जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यातर्फे अपडेट आलाय. कुठलं अपडेट आहे तर नमो महारोजगार मेळावा होणार आहे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती देतोय आणि ते वाचू शकतात. भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. टोटल इथे 101 वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे भरती निघाली आहे. टोटल 5883 जागांसाठी भरती होते आहे, ज्याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. जसं की बघा, तुम्ही ते ट्रेनिंगचे जॉब आहे, किती आहे ते बघा. 250 जागा आहे, कुठे 30 जागा आहे. बॅक ऑफिससाठी 123 जागा आहे. त्यानंतर टेलिकॉलिंगसाठी जागा आहे. अशा अनेक जवळपास इथे 10 ते 12 पेजेस भरून भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. डिटेलमध्ये समजून सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. मग यासाठी कुठले कुठले स्किल्स पाहिजे, म्हणजे या स्किलनुसार तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुमचं शिक्षण काय झालं आहे, म्हणजे फक्त 10वी जरी तुमचं झालं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे, तुमच्या सगळ्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ बघून घ्या. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कुठे रोजगार मिळावा आहे, सगळी माहिती सांगतोय. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की तुम्ही ते बघू शकणार आहात. नवीन नवीन अपडेट तुम्हाला रोजची देतोय. नक्की फायदा घ्या, शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, अनेक जण जॉबसाठी प्रयत्न करताय, जॉब मिळत नाही आहे, तर तुम्ही नमो महारोजगार मेळावा यासाठी अप्लाय करू शकताय. डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय कुठल्या कुठल्या वॅकन्सी असणार आहे. त्याआधी समजून घ्या तुमचं शिक्षण काय असेल. तर बघा, फक्त तुमचं SSC म्हणजे 10वी झालंय, 12वी झालंय, BA आहे, BCom आहे, कुठलीही डिग्री तुम्ही घेतली आहे किंवा डिप्लोमा तुम्ही केलेला आहे, 9वी पास तुम्ही आहात, MCom झालंय, BCom झालंय, MSc झालंय, 8वी पास आहात, 7वी पास आहात, तुमच्या सगळ्यांसाठी त्या वॅकन्सीज असणार आहे. अनेक जणांच्या कमेंट्स येतात की आमचं फार्मसी झालंय, आमच्यासाठी जास्त वॅकन्सी येत नाही, तर तुमच्यासाठी पण इथे सुवर्ण संधी आहे. मग टेलिकॉलिंगचे जॉब झाले किंवा मग कम्प्युटर ऑपरेटर झाले, असे भरपूर साऱ्या वॅकन्सीज वेगवेगळ्या कंपन्यांकडनं आहे. जसं की तुम्ही ते बघू शकतात. कुठले कुठले स्किल्स पाहिजे तर MSc झालंय, टायपिंग झालंय, कम्प्युटर झालंय, टॅली झालंय, फिटर झालंय, इलेक्ट्रिशियन झालंय, इंग्लिश टायपिंग आहे, मराठी टायपिंग आहे, वेल्डर तुम्ही आहात, कम्प्युटरचं नॉलेज आहे. त्यानंतर वेगवेगळे म्हणजे बस कंडक्टरपासून ड्रायव्हरपासून तर टॉपच्या IT कंपनीपर्यंत कुठलंही स्किल्स तुमच्याकडे आहे तर तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही ते वाचू शकतात. महास्वयं या वेबसाईटवर घेऊन आलो आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामधील जे रिक्त पदे आहे ती भरण्यासाठी जी ॲडव्हर्टिजमेंट आली आहे त्याची माहिती तुम्हाला देतोय. जसं की बघू शकतात, हे पहिलं पेज आहे. यावर तुम्हाला 101 कंपन्यांच्या वेगवेगळ्या वॅकन्सी बघायला मिळेल. मग कुठल्या कंपनीत 250 जागा आहे, कुठल्या कंपनीत 30 जागा आहे. जसं की बघू शकतात, पहिलं आहे रिलेशनशिप मॅनेजर. मग कुठे आहे, हे ठाणे मुंबईमध्ये. ओके, 250 जागा असणार आहे. मग इथून तुम्ही क्रायटेरिया बघू शकताय. म्हणजे क्रायटेरिया काय तर एक्सपिरियन्स बघा 0 पाहिजे. ओके, आणि तुम्ही ते अप्लाय करू शकताय. त्यानंतर बॅक ऑफिसचं तुम्हाला काम करायचं आहे तर 123 जागा इथे असणार आहे ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल प्रोडक्शन रिलेटेड आहे. त्यानंतर मेंटेनन्स इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे तर 61 जागा तुमच्याकडे आहे. इथे बघा क्वालिफिकेशन काय पाहिजे तर त्यानुसार तुम्ही ते बघू शकता. ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग झालं आहे, BTech झालेलं आहे केमिकल और सिव्हिलमधून, तर इथे अप्लाय करू शकताय. एक्सपिरियन्स काहीच मागितलेला नाही आहे. ओके, मग अशा प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं. जसं की HR म्हणून तुम्हाला जॉबला लागायचं आहे तर 10 वॅकन्सीज आहे. जसं की तुम्ही ते बघू शकता. व्ह्यू क्रायटेरिया करून कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, MBA झालात, अप्लाय करू शकता. असे भरपूर सारे जॉब्स आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड पेजवर जायचं आहे. सेकंड पेजवर गेल्यानंतर बघा, फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्हचा हा जॉब असणार आहे. त्याच्यानंतर डेटा एंट्री, टेलिकॉलर, ऑफिस बॉय, शॉपकीपर, अशा टोटल 70 वॅकन्सीज आहे. आजकाल अशा प्रकारचे जॉब मिळणं खूप अवघड आहे. तुम्हाला मिळत आहे भारत सरकारच्या वेबसाईटवरून, महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून. जस्ट व्ह्यू क्रायटेरिया करायचं आहे. मग 0 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे आणि फक्त HSC तुमचं झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार. पण ठाण्यामध्ये हा जॉब आहे, त्यामुळे जर तुम्ही जॉबच्या शोधात असाल तर नक्की तुम्ही ठाण्यापर्यंत पोहोचा, कारण की बघा भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे आणि तुम्हाला इथे फायदा होणार आहे. बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हचा जॉब आहे, 50 जागा आहे. त्यानंतर बघा, ITI तुमचं झालेलं आहे, ITI झालं आहे, अकाउंटंट झालं आहे, सेल्स एक्झिक्युटिव्ह, अकाउंट एक्झिक्युटिव्ह इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर तिसऱ्या पेजवर तुम्हाला यायचं आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह, फील्ड एक्झिक्युटिव्ह, इंटेरियर सुपरवायझर. त्यानंतर इथे बघू शकता टेलिमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, म्हणजे टेलिमार्केटिंगचे असतात ते आहे, 10 वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर फिमेलसाठी आहे, अकाउंटंटसाठी आहे, हेल्परसाठी आहे.
त्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे, चौथ्या पेजवर जायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात मग HR साठी 5 वॅकन्सी आहे, कुठलं क्रायटेरिया आहे ते दिलेलं आहे. ओके, त्यानंतर ऑफिस ॲडमिनसाठी आहे, फिटरसाठी आहे, भरपूर सारे आहे. कस्टमर केअर म्हणून तुम्हाला जॉबला लागायचं आहे तर तुमच्यासाठी पण इथे जॉब आहे. कॉल सेंटरमध्ये तुम्हाला जॉबला लागायचं आहे ठाण्यात, तिथे पण आहे. तर अशा अनेक साऱ्या आहे. मग डिलेवरी बॉयपासून ड्रायव्हरपासून तर टॉपच्या IT कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉबला लागायचं आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी आहे. महत्त्वाचं म्हणजे कुठेच तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागितला नाही आहे. आता इथे बघा कस्टमर सर्व्हिसचा जॉब रोल असणार आहे आणि 1000 वॅकन्सी आहे. किती 1000 वॅकन्सीज आहे आणि जस्ट तुम्हाला क्रायटेरिया बघून घ्यायचा आहे तर बघा 0 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, HSC झालं आहे किंवा ग्रॅज्युएशन झालं आहे, बोथ इथे अप्लाय करू शकणार आहात. तर माझी ॲडवाईस आहे तुम्हाला, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही त्यावरून सगळी माहिती वाचू शकताय, अप्लाय करू शकताय. त्यानंतर अकाउंटंट हे काय करायचं आहे तुम्हाला असं बघून घ्यायचं आहे. बघा इथे भरपूर सारे पेजेस आहे, 6, 7, 8, 9, 10, 11. अनेक जण काय करतात 2-3 पेजेस पाहता, 11 पेज शेवटचं पेज आहे, 11 पर्यंत तुम्ही बघू शकतात. कंटेंट रायटरसाठी सुद्धा इथे जॉब आहे. ओके, 10व्या पेजवर मग कुठले जॉब आहे ते जॉब इथे असणार आहे. ओके, तर तुमच्या स्किल्सनुसार तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगितले. अनेक जण म्हणतात की तुमचे छोटे व्हिडिओ असतात, डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवत जा, त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा बनवतोय पण डिटेलमध्ये समजून सांगतोय. आता अप्लाय कसं करायचं, आता समजा तुम्ही इथे आलात, आता इथे बघा CSC ट्रेनिंग म्हणून तुम्हाला जॉबला लागायचं आहे तर क्रायटेरिया तुम्ही ते बघितला. ओके, HSC 0 वर्षाचा एक्सपिरियन्स चालेल. तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे तर अप्लाय यावर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला या वेबसाईटवर आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट कसं क्रिएट करायचं तर इथे बघा नमो रोजगार मेळावा आहे, याची तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट पण मिळून जाईल. 24 ते 25 फेब्रुवारी 2024ला सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत हा नमो महारोजगार मेळावा असणार आहे. कुठल्या ठिकाणी तर हायलँड ग्राउंड, ढोकाळी, माझीवाडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी हा महारोजगार मेळावा आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर हा फोन नंबर नोट करून ठेवा, स्क्रीनशॉट काढा किंवा 1 मिनिट व्हिडिओ पॉज करून हा नंबर तुमच्या नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर तुम्ही यांना कॉल करू शकताय, तिथे जाऊ शकताय. महाराष्ट्र शासनातर्फे आहे, त्यामुळे जेवढ्या पण जेन्युइन कंपनी आहे त्या सगळ्या इथे येणार आहे. ओके, इथे एम्प्लॉयर पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एम्प्लॉयर पोस्ट दिसून जाणार आहे. ओके, काय काय आहे सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता जर का आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे म्हणजे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे, म्हणजे नोंदणी करावी लागणार आहे. मग नोंदणी कशी करायची ऑलरेडी मागे आपण एकदा व्हिडिओ बनवला होता. इथे 1, 2, 3, 4 स्टेपमध्ये तुम्ही नोंदणी करू शकताय. बेसिक माहिती असते जसं की तुमचं नाव, आडनाव, मिडल नेम या रिलेटेड तुम्हाला सगळी माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. त्यानंतर तुमची बेसिक माहिती टाकावी लागते. अशा प्रकारे तुम्ही जॉब सिकरसाठी अप्लाय करू शकता आणि एकदा का तुमचं इथे अकाउंट क्रिएट झालं तर तुम्ही इथे डायरेक्टली अप्लाय करू शकताय. ओके, ते दिलंय डिटेलमध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचं आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अप्लाय करू शकताय. आणि जर का तुम्हाला ऑफलाईन अप्लाय करायचं आहे तर ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलंय. कुठला ॲड्रेस आहे तर बघा 24 आणि 25 फेब्रुवारी 2024ला सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत दोन्ही दिवस या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. ऑफलाईन पाहिजे तर ऑफलाईन जा, चांगला एक्सपिरियन्स असतो, भरपूर सारे तुमच्यासारखे विद्यार्थी तुम्हाला मिळतात, त्यामुळे तुम्हाला थोडं सोपं जातं. डायरेक्ट तुमचे तिथे इंटरव्ह्यू होतात आणि लवकर तुम्हाला जॉब मिळतो. ऑनलाईन पण अप्लाय करू शकताय तुम्ही, पण ऑनलाईनमध्ये मग एवढा वेळ, आता 50 आणि 250 पोस्टसाठी विचार करा किती सारे बायोडाटा येतील. या 500 पोस्टसाठी जिथे BPO कॉल सेंटरचा जॉब आहे, 500साठी कमीत कमी 2000 तरी यांच्याकडे बायोडाटा जातील. मग 2000 बायोडाटा चेक करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही ऑफलाईन जाताय तर तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट असणार आहे. मी तर म्हणेल इकडे पण जा आणि इथे पण अप्लाय करा, ऑफलाईन पण अप्लाय करा, ऑनलाईन पण अप्लाय करा, जेणेकरून तुमचे चान्सेस वाढणार आहे. अशाच चॅनलवर आपण नवीन नवीन अपडेट आणतो जेणेकरून तुम्ही फायदा घेऊ शकताय, माहिती मिळू शकताय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.